काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा पराभव करून जायंट किलर ठरलेल्या वैभव नाईक यांचं मुंबई जल्लोषात स्वागत करण्यात आलं। वैभव नाईक यांचा संघर्ष आणि त्यानंतर मिळालेला विजय या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। शिवसेनेचे नवनियुक्त आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत। नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत। वैभव, खूप मोठा विजय आणि तेही जायंट किलर म्हणून तुम्ही आता परिचित झालेला आहात। काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा पराभव केलेला आहे, काय सांगा? निश्चितपणे ज्यांनी बाळासाहेबांना उतारवयात त्रास दिला, ज्यांनी बाळासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणले, अशा लोकांना घरी बसवण्याची शपथ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी घेतली होती। आणि निश्चितपणे त्यामुळे सामान्य शिवसैनिकांनी, सामान्य जनतेने ही निवडणूक आपली आहे, हा उमेदवार आपला आहे आणि आपण स्वतः उमेदवार आहोत ह्या भावनेतनं या ठिकाणी प्रचार केला, या ठिकाणी निवडणूक लढवली। त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी माझा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे। आणि यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली 25 वर्ष हा सिंधुदुर्ग जिल्हा विकासापासून वंचित राहिला होता। हा जिल्हा नुसता घोषणांचा जिल्हा राहिला होता। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा विकास, या कोकणाचा विकास करण्याची जबाबदारी यापुढील काळात आमची आहे आणि ती आम्ही निश्चितपणे जबाबदारी पार पाडू। राणेंनी पराभवानंतर आपला पराभवही मान्य केलेला आहे आणि त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलेलं आहे। नेमकं काय चुकलं अशा पद्धतीची त्यांची भावना आहे, तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे गेल्या लोकसभा निवडणुकीतच राणेंचं काय चुकलं हे मतदारांनी दाखवलं होतं, परंतु लोकसभा निवडणुकीनंतर राणेंनी आपल्या चुका शोधून काढल्या नाहीत, तर या जनतेचा विकास थांबवणार, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास थांबवणार, आपल्या कार्यकर्त्यांवर खापर या ठिकाणी फोडलं की कार्यकर्त्यांची नाराजी मला बोली। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण जेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक जनतेला जेव्हा भेटाल, तेव्हा राणेंच्या कार्यकर्त्यापेक्षा राणेंच्या कार्यपद्धतीवर लोकांची नाराजी आहे आणि ती राणेंना कधी समजलीच नाही आणि त्यामुळे राणेंचा पराभव या ठिकाणी झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।